नमस्कार मित्रांनो, मी किरण सावे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आहे रानसरी येथे जुन्नर तालुक्यापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर असणार हे रानसरी गाव आणि ह्या रानसरी गावालगतच असणार ही जांभळाची झाड। आणि तुम्हाला माहिती आहे आता आहे मे महिना, म्हणजे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मेवा हा गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात मिळतो। त्याच्यात आंबे आले, आवळे आले, करवंद आले, जांभळे आले, असे बरेच प्रमाणात इकडे आपले रानमेवा उपलब्ध असतो। तुम्ही पाहू शकताय आपल्या इथे हे जांभळीचं झाड आहे। हा बघा, थांबा, जांभळं पिकलेली पण आहेत। हा बघा, तसं बघा मित्रांनो, इथं हे जांभळाचं झाड पण आहे आणि आता मस्तपैकी जांभळं पिकलेली आहेत इथं। आणि तुम्ही पाहू शकता बघा, जांभळं एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठी झाली आहेत। एक नंबर गोड आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे असे रानमेवा हा आपल्याला गावाला झाडावरून तोडण्यातच खरं खाण्यात मजा असते। आणि खूप असे जांभळे आलेले आहेत बघा, तिकडे बाव तिकडे असे जांभळे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जांभळे खूप मोठे झालेले आहेत आणि गोड पण आहेत। तर आता आपण जांभळे तोडूया। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्ही गावाकडे कधी येणार असेल तर खरंच झाडावरून जेव्हा आपण करवंदे झाले, आवळं झालं, जांभळे झाले, आंबे झाले, जेव्हा आपण खरं पाडाचे खातो, आता हे पण तोडले, हे पण एक पाडाचेच आहेत। तर आपण जेव्हा खरं डायरेक्ट झाडावरून तोडून खातो, त्याचा जो स्वाद असतो, त्याचा जो चव असते, खूप अशी आगळीवेगळी असते। त्यामुळे आपण झाडावरची जांभळे कशी तोडतात आज हे या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून जावा, कारण की मित्रांनो आता आपली फॅमिली पण खूप मोठी झालेली आहे यूट्यूबची। आणि खरंच मित्रांनो, तुमचं खरंच मनापासून आभार मानतोय तुमचं, कारण की तुमचे आभार मानावे तेवढं कमीच आहे, कारण की तुम्ही खूप असा मोठा यूट्यूबवरती प्रतिसाद देताय, खूप प्रेम देताय आपल्याला। तर त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा आपलं चॅनल शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला हवा, कारण की अशाच नवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत राहतात। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आता पावसाळा चालू होतोय, पावसाळ्याच्या व्हिडिओ या गावाकडील गमती गावाकडील वातावरण, सह्याद्रीतले वातावरण, खूप सारं असं हे आपल्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला पाहायला भेटेल। तर त्यामुळे तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता व्हिडिओ पहा, मी जांभळे पण तोडतो आणि जांभळा तोडता खातो पण। आणि मित्रांनो, या जांभळ्या खायला सर्वांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आता आपण झाडावरती चढूया। ऑलरेडी साक्षीवरती गेलेली जांभळे तोडते बघा, तिने जांभळे तेवढे तोडलेली पण आहे बघा। ये इकडं त्या साईडला, हा बघा, तिथे एक जांभळे, इथे एक जांभळे, तिथे एक, म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी जांभळे आहे तिकडं। आणि आता आपण या जांभळीवरती जाऊया, या जांभळीवरती आपण जाऊया आणि आता इथं जांभळे तोडूया आपण पण। तर पिशवी आहे का एखादी आपल्याला पण, परवड करू का सोपा, गावठी जुगाड आपल्या का पिशवी नाही ना, त्यामुळे गावठी जुगाड झालाय आपला। स्वतःचा स्टॉल घेतलाय आणि गावठी जुगाड आजच घेतलाय तो पण। हा बघा मित्रांनो, आपला सोपा हे झालाय, जुगाड आला, आपल्याकडे पिशवी नाही, त्यामुळे आपण एक गावठी जुगाड वापरलाय। तर चला आपण पहिले जांभळे खाऊया। आयुष्यपद एक नंबर, बघा मित्रांनो, खूप मोठी जांभळे झाले। तसेच मित्रांनो, जांभूळ हे पाचक आहे, तसेच ते अतिसार थांबवणारे औषध आहे। जांभळींच्या पानाचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्याने अतिसारालाही प्रतिबंध होतो। जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे। जांभूळ रसाच्या तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे। जांभळांच्या बियांचे चूर्ण हे मधुमेह रोगावर औषध तर आहेच, परंतु ते आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे। जांभूळ रक्त शुद्ध करते। चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळींच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात। जांभूळ हे पाचक असे मानले जाते। जांभळांचे आसव बनवता येते, तसेच वर्षभर टिकून ठेवण्यासाठी जांभळांच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात। आणि सर्वात महत्त्वाचं, जांभळांपासून दारूही बनवली जाते आणि याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात। यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास आवश्यक ते पोटॅशियम याच्या सेवनाने मिळत असतात आणि अग्निमांद्यात याच्या रसाचे सेवन केल्याने हे लाभकारी पण असतं। त्यामुळे हा जांभूळ हा जो आपलं फळ आहे, हा एकदम गुणकारी आणि औषधी असं फळ आहे।
बघा तुम्ही पाहू शकताय आपण आता जांभळीच्या झाडावर आहे आणि जांभळीच्या झाडावर मस्त बघा आता मस्त की जांभळे असते आपण हे बघा सगळे पिकलेले जांभळं. तर परवड पण गेला आपण वेचायला. आपण परवडाची वस्तू कारण की आपलं काय पिशवी वगैरे नव्हती मग गावठी जुगार काहीतरी वापरलाय. आपण इकडे पाहुणे आलेलो तर जांभळीचं झाड दिसलं तर त्याला मस्तपैकी म्हणलं जांभळी तोडूया. बघा जांभळांचे विविध औषधी उपयोग आहेत. ज्या लोकांना गॅसेसचा त्रास होत असेल त्यांनी जांभळाला मीठ लावून खावे. कावळे झाले असल्यास रोज सकाळी मीठ व जांभळे खावेत. दातदुखी, हिरड्या सुजणे, दात कमजोर होणे, दात किडणे यावर जांभळांच्या झाडाच्या सालीचा काढा करून गुळण्या कराव्यात. तर चला मित्रांनो बरीचले आता वेचलेली आहेत आपण. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी कारण की जास्त नेऊन कशाला वेस्टेज करायची ना त्यामुळे जास्त पण येत नाहीत आपण. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच वेचूया आपण. तर मित्रांनो आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आता वेचलीत आपण. हा बघा खाली पण भरपूर एकदम मस्त पोट भरलं डायरेक्ट. आणि मित्रांनो बघा अशी एवढी वेचलीत आपण परवड्यामध्ये का. आम्हाला तुम्हाला दाखवतो सोडून दाखवतो. चला आता इकडे साक्षीकडे पिशवी ती पण पिशवी घेऊ आपण. बघा एवढी मोठे जांभळे आहेत. एवढी मोठी जांभळे आहेत बघा. एवढा रस नाही यांच्यामध्ये खतरनाक रस आहे. आणि मित्रांनो बाजारात खाण्यापेक्षा अशी रानात खाल्लेली बरी. आणखी दाखव साक्षीने वरतून घड दिलेला बघा. पूर्ण पिकलेले जांभ आहेत आणि आम्ही तोडण्यापेक्षा खाली जास्त एवढी अशी मी वेचलेली. साक्षीने पण बरेच पैकी वेचलेले. साक्षीकडून आता पिशवी घेऊया आपण आणि एकत्र करूया. आपला गावठी जुगाड केला आपण स्टोलचा परवड केलेला एक ठेवायला. तर बघूया आता जी बघा झाली मित्रांनो डेंजर ना खतरनाक झाली. टाक साक्षी दे का पिशवी टाक डायरेक्ट टाक मी कॅच घेतो. बघा साक्षीने पण बरेच लय वेचलेले आहेत. तर आता आपण ती एकत्र करूया. थांबा साक्षी म्हणते मला पण व्हिडिओ घ्या शूटिंग कर तिच्याकडे कॅमेरा तिच्याकडे. हाय मित्रांनो जांभळं खायला या. खूप जास्त खाल्ली नाही दिसत. नाही एवढी पण नाही. तर बघा मित्रांनो एवढी अशी वेचलेली आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय लाल पण आहेत ते आपण फेकून देऊया आणि चांगली घेऊ आपण. अशी पिकतील पण तिथे असं काय एवढं हे नाही. सोपा गावठी जुगाड आहे का नाही आपला. माझा स्टोल केला तुम्ही खरं. जाऊ दे हो दे स्टोल काय खराब होतोय का आपण धुवून काढू. नेहमी देतो का बघा मित्रांनो नुसती जांभळ ही अशी लाल ही फेकून देऊ. यांचं काही काम नाही. तर मित्रांनो खूप सारे आम्ही जांभळे इथंच खाल्लेले आहेत आणि मस्त आता इथं तोडले. जेवढी खाली होती तेवढी खाली इथं खाली आणि वरची तोडली. इथे एक जांभळ होती तिथे एक जांभळ होती. अजून बघा हे बघा तिथं पण आहे बघा ती जांभळे समोर एक जांभळे. अजून बघा त्या तिथं एक आहे. अशा बरेच जांभळे आहेत या साईडला. ह्या भागामध्ये खूप जांभळे आहेत. कधी कोणाला खायचे असेल तर या अजून 5-7 दिवस अजून जांभळे असणार आहेत. एकदा पाऊस पडला खूप जोरात पावसाळा चालू झाला की जांभळे पडून जातील. त्यामुळे मित्रांनो आता जांभळे खायचे असेल तर या. आणि आम्ही बरेचले आता जांभळे तोडलेले आहेत आणि आता आपण निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला घरी आपल्या. तर चला तर जाऊया आपण. लास्टपर्यंत खातच राहिलोय पण खातोच आहे. तर मित्रांनो एवढी अशी आम्ही जांभळे वेचलेली आज 15-20 मिनिटात आम्ही इथं थांबलो पण जांभळे वेचले. खूप गोड आहेत खायला.
तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ, कारण की आपल्या ह्या रानातील व्हिडिओ या सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील व्हिडिओ खरंच खूप छान असतात आणि मस्त मस्ती आपण किती पण ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत किती पण वेळ जरी फिरलो तरी अजिबात कंटाळ येत नाही, असं हे आपलं सह्याद्री आहे. त्यामुळे सह्याद्रीमध्ये कधीतरी फिरत जावा. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो काय अशी बघत राहिले तू काय करत बसलो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा. आणि मित्रांनो या जांभळे खायला सर्वांनी. ओके, तोपर्यंत आता मित्रांनो मी तुमची रजा घेतो. आता पावसाचं पण वातावरण झालंय, खूप दमट वातावरण झालंय, पूर्ण घाम झालेला आहे. तर आता आपल्याला घरी पण जावं लागेल, कारण की पावसाला आता 10 जून आहे, म्हणजे आजपासून 2-3 दिवस झालं पाऊस पडतोय. 4-5च्या पुढे 4-5 वाजले की पाऊस पडतोय आमच्या इकडे. तर तुमच्या इकडे पाऊस पडतो का ते पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण जाऊया घरी, कारण की पावसाची वेळ झाली आणि आता जून महिना चालू होते. पाऊस आणि निसर्ग आणि हे सह्याद्री एकदम आता तुम्ही पाहू शकताय बाजूला कशी सह्याद्री एकदम आता अजून पूर्ण अशी सुकलेली सह्याद्री वाटते. अजून कमीत कमी 20-25 दिवसातच पूर्ण सह्याद्री ही पूर्ण अशी फुलून निघणारी एकदम हिरवगार निसर्ग होणार आहे. त्या निसर्गाचा अनुभव किंवा ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला तुम्ही जोडून राहा. आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन जे आयकॉन असतं ते नक्की प्रेस करा, कारण की तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला कळत जातील. तर ओके मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. बाय बाय मित्रांनो, सर्वांनी काळजी घ्या आणि सर्वांनी आनंदात राहा. बाय बाय.